कपडे घातलेले वगैरे दिसतात. पुन्हा 12 वर्षांनी परिक्रमा करून आले, विचारलं आता कसा दिसतोय? त्यांनी सांगितलं आता तुमचं मला परमार्थिक तेज दिसायला लागले. तुम्ही आता नुसते भगवे कपडे नाही तर तुमच्यात काय दिसायला लागलं? परमार्थिक तेज दिसायला. त्यांनी सांगितलं आज त्यापुढे जमत नाही, पुन्हा 12 वर्ष परिक्रमा करू. पुढे बोल गेला 12 वर्ष परिक्रमा केले, पुन्हा 12 वर्षांना 12 वर्षांना नंतर सांगितलं आता माझ्यात काय दिसायला लागलं? त्या शिष्यानं सांगितलं आता तुमच्या एका मांडीवर कृष्ण दिसतोय आणि एका मांडीवर राधा दिसते. त्यांनी सांगितलं अद्यापही पूर्ण नाही झालं, जा पुन्हा 12 वर्ष परिक्रमा करू. म्हणजे पहिले 12, दुसरे 12, 24, पुन्हा 12 वर्षी. ते तिकडच नाही गेलं आपल्यासारखा असं तू काशी खंडानंद सरस्वतीकडे नामदेव महाराज शास्त्री शिकाय गेले. शास्त्रीजीच्या तोंडातून ऐकले नाही. काशी खंडानंद स्वामी त्यांच्याकडे ते शिकायला गेले. आता त्यांनी तारीख दिली होती, या तारखेला या. त्या तारखेला हे गेले नाही, कारण ते म्हणजे पैशाचाही काही मेळ बसला नाही, गरीब परिस्थिती, आणि वारीला आली होती म्हणून कितीत गेलो म्हणजे माऊलीच्या. मग महिना गेलाच असा आणि मग गेले ते महिन्यात. त्यांनी सांगितलं बाबा मी आलो होतो. त्यांनी सांगितलं तारीख दिली होती त्याला केलं, तू आला नाही आता उठ. ते म्हणजे मला सांगायचं की बाबा माझे पैसे नव्हते, गरीब परिस्थिती असं सांगा म्हणजे यांना त्यांनी काहीच नाही ऐकलं. उठ म्हणाले, गेलो म्हणले उठून. दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो, बाबा उठ. तिसऱ्या दिवशी बाबा उठ. किती दिवस? 3 महिने. मागून मागून तर असं झालं म्हणजे बसूच देत नव्हते, गेलं की काय म्हणायचे. पण 3 महिने तर रोज गेली ती, कारण न्यायाचार्य त्यांच्याशिवाय भारतात दुसरं कोणीच नव्हतं. आणि श्रद्धा असते आपल्यासारखा असं तू यासारखे आपली बार आहे का नाही. 3 महिन्याच्या नंतर 90 दिवस झाले होते म्हणजे 91व्या दिवशी ते म्हणले खरंच शिकायचं का तुला? हा प्रश्न विचारला नंतर. आणि मग यांनी सांगितलं बाबा 3 महिने चक्रा मारलं तर शिकायचं नाही तर काय? मग शिकवलं. म्हणजे किती श्रद्धा. 36 वर्ष महाराज 36 पुन्हा 12 वर्ष परिक्रमा केल्यावर त्यांनी विचारलं आता माझ्यात काय दिसतंय? त्यांनी सांगितलं साक्षात तुम्ही मला ब्रह्मस्वरूप दिसत आहात. त्यांनी सांगितलं संन्यासच घेऊ नका, तो काम झालं. म्हणजे साधू ओळखायची. पहिल्यांदा 36 वर्ष परिक्रमा केल्याशिवाय, भजन केल्याशिवाय साधू ओळखता आला. म्हणून तुका करायला म्हणावं भक्ताचा महिमा येतात ते साधू. ते चैतन्य महाराज आळंदीत कीर्तनात म्हणले, लोक म्हणतात आम्हाला गाथा कळत नाही, ज्ञानेश्वरी कळत नाही. त्यांनी सांगितलं गाथा ज्ञानेश्वरी तर आम्हालाही कळत नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी खरी कळण्याकरता काय साधन करावं लागेल असं लोक नेहमी विचारतात. तर ज्ञानोबराय तुकोबरायांनी ते लिहिण्याकरता जेवढे कष्ट भोगले तेवढे कष्ट ज्यावेळेला आपण घेऊ त्यावेळेला ते कळत. येण्याकरता जेवढे कष्ट त्यांनी भोगले तेवढे कष्ट जो साधक घेईल त्याला खरा निकाल ज्ञानेश्वरीचा काय कळेल, अर्थ कळेल. तोपर्यंत आमच्याकडे तक्रार करू नका, तेवढे कष्ट करा, आमच्याकडे याच काम नाही म्हणजे तुम्हालाच कळते तिकडे. म्हणजे याचा अर्थ त्यांचं काय म्हणणं आहे की ते विद्वत्तेचे ग्रंथ नाही तर ते कशाला प्राप्त होणारे येतं? साधनेनं प्राप्त होणारे येतं, आहे का नाही. अशा प्रकारचं ते न हा महिमा लोका कदा न कळायची. म्हणून तो बरायला म्हणतात भक्ताचा महिमा, आहे का नाही. भक्ताना भक्ताची नाही कळत, लोका कदा न कळायची, लोकांना कदा तो कळत नाही. दिलेल्या सुखाची मागुती च्युती होणे कल्पांती, की अच्युतात्म स्थिती तुझपाशी निश्चिती नारदा. तुम्ही एकदा का ते सुख दिलं रे दिलं की ते सुखाची परत च्युती होणे त्याचा नाश होत नाही. अविनाशी सुख तुम्ही काय करता? प्राप्त करून देता. अशी स्थितीला तुम्ही नेता की त्या स्थितीचाही नाश होत नाही. आघाता वेगळा असे ठावा स्वतःच आघातीत नाही. महाराज या बाबतीत संतांनी ध्रुव बाळाला सुद्धा ठरवलं. म्हणजे आहे काय मिळवलं ध्रुव बाळानं? आढळपद. काय मिळवलं? आढळपद मिळवलं. अरे पण संतांनी वर्णन केलं ते ढळणाऱ्या मायेतल्या लोकांना आढळपद. आढळपद काय आहे? ढळणाऱ्या मायेच्या जगातलं ते काय आहे? आता त्याचं मूळ कारण मायाच खरी नाही तर तिथला आढळपद किती खरा असेल, नाही का नाही. म्हणून तुमच्या जवळ नारदा साधकाला निश्चिंतता मिळते. तुझे महिमेपाशी मुदल देऊ नये तुकाशी, हेही सांगेन मी तुझं पाशी यथार्थेचे नारदा. तुमचा महिमा एवढा मोठा आहे महाराज की त्या महिमेच्या बरोबरीला देव सुद्धा येत नाही.
कसा आहे ते सांगतात. देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय येथे ऐशे विषय मायेनं समाय तुझ माझी. आता देवाचा अवतार होता तर भक्ताला सुख होतं, दैत्यांना दुःख होतं, तेही विषमता साधू जवळ नाही. अशा प्रकारचं आहे. तू देवाचा आप्त होशी दैत्य विश्वास ते तुझपाशी रावण तुझ नेऊन एकांताशी निजगो याशी सोय सांगे. त्या महाराज रावण आणि राम शत्रू रामदेव आणि रावण काय आहे? राक्षस आहे. राक्षस म्हणजे त्याला शिंग फिंग नव्हते बरं का. आपल्या ज्या भावना येते की त्याला काय होते? शिंग होते, हिरण्यकश्यपूला काय असं काय नव्हतं. कारण त्यांचं आचरण राक्षसनीय होतं. आपल्या त्या याच्यात राक्षस दाखवतात काही काही टीव्ही शिंग आपला भ्रम होतो की ते काय आलेली येतं शिंग, अजिबात शिंग नाही. ते वागत राक्षसी वृत्ती नव्हती. बरोबर आहे काय? अशा प्रकारचं अरे ते राक्षस आहे, हे देव आहे. मग आता काय आहे? रामचंद्र प्रभू जर रावणाच्या तिथे गेले तर रावण पाय धुईल का? कृष्ण जर कंसाकडे गेले तर कंस पाय धुईल का? मारा म्हणी अनाथ म्हणेल ना तो, आहे का नाही? अशा प्रकारचे. पण नारदा तुम्ही साधवा आणि तुमचं किती पाहणं मला सगळीकडे समानता आहे. तुम्ही तर देवासारखं चरित्र नाही. तू देवाचा आप्त होशी. तू देवाचा काय आहे? जवळचा आहे. जवळचे आहात तुम्ही. दैत्य विश्वास ती तुझ पाशी. पण दैत्याचा नारदा तुमच्यावर काय आहे? विश्वास आहे. काय विश्वास आहे? रावण तुझं नेऊन एकांताशी निजगु यशी वेळ सांगे. रावण तुम्हाला गेले की एकांतात नेतो आणि कुणालाच न सांगितलेली गोष्ट नारदाला काय करत होता? रावण सांगत होता. म्हणजे रावणाच्या दरबारात देव रावणे घातले बंदी. तो रावण तुझे चरण वंदी. शेखे रामाचा तो आपतो तू त्रिशुद्धीने विषम तुझमध्ये असे ना. अरे ज्या रावणानं देव पण देवासात टाकले तो रावण नारदा तुमच्या पाया पडतो. म्हणजे दोन्हीकडे तुम्हाला काय आहे? सारखा आहे का नाही? शेखी रामाचा तो आपतो. रावण पाया पडतो म्हणून रामापासून लांब गेले का तुम्ही? रामाच्या कोणा संबंधी आहात? आपता आहात, आपले आहात का? विषम तुझ मध्ये असे ना. तुमच्यामध्ये विषमता नाही. जरा समजो कृष्णाचा वैरी तुझी चाल त्याच्या घरी. आजी कृष्णाची सभे मा धरी नापत थोरी पै तुझी. जरा समज कृष्णाचा वैरी, जरा समज भगवान कृष्णाचा वैरी. पण तुझी चाल त्याच्या घरी. तुम्ही कोणाच्या घरी जाता? समजाच्या घरी जाता. आणि कृष्णाच्या सभेत पहिल्या नंबर तुमचा. म्हणजे जरा समजाच्या शेजारी जाऊन बसता आणि पुन्हा इकडं पृथ्वीकडे तेवढाच आदर. असं काही हे नाही. नाम घेऊन येते देवाचे हे विरोध हिरण्यकश्यपूचे. त्याशी कीर्तन तुझे रुचन विषमत्व साचे तुझं नाही. देवाचं नाव घ्यायचं नाही हे ब्रीज बांधलं होतं. कोणा? हिरण्यकश्यपू. देवाचं नाव घेणारा महाराज आहे का नाही? फासावर द्यायचं ब्रीदच होतं त्याचं. कोणाला देवाचं नाव घेऊ देणार नाही. पण महाराज नारद तिथे गेले ते म्हणजे बरोबर काय ठेवा कीर्तन नारदाचं. नारद कोणाचं कीर्तन करायचे? नारायण नारायण नारायणाचं देवाचं. पण मला त्यांना ते कीर्तन आवडायचं. म्हणजे ज्याचं नाव घ्यायचं नाही ते कीर्तन आवडायचं. कोणामुळं? त्याच्यामुळं नाही, नारदामुळं. नारदामुळं. आपण कधी नेहमी म्हणतो महाराज राक्षसाचा उद्धार कसा काय झाला? ते देवाचं वैर केलं हो, साधूचं नाही. देवाचं वैर केलं. कोणाचं? साधूचं नाही केलं. महाराज ज्यांनी साधूचं केलं त्यांचं नाही उद्धार केला. महाराज दुर्योधनादिकाचा उद्धार नाही केला कारण त्यांनी साधूचा काय केला? द्वेष केला. कीर्तन ऐकायचा तो हिरण्यकश्यपू नारद आले की पुढे बसून ऐकायचा. रुची रुची म्हणजे आवडली. मग ज्याला कीर्तन आवडतं तो माग बसतो का पुढे बसतो? कीर्तन आवडतो तो, ज्याला आवडतो तो कशाला माग बसतो? नाही का नाही? कारण विषमत्वच नाही तुमच्याकडं. लाचुंगी बुद्धी सदा देवाची त्याची नाही तुम्हा साधूची. ऐकत या अभिप्रायाशी यथार्थाची सांगेल. तिसरा प्रकार तुम्ही देवापेक्षा श्रेष्ठ कसे आहात? काय प्रकार आहे? लाचुंगी बुद्धी सदा. लालची बुद्धी आहे देवराव देवाची. सगळ्यात देवाची बुद्धी काय आहे? लालची आहे. लालची बुद्धी आहे. देव घेण्या देण्याचा व्यवहार करतात, देण्याचा नाही तरी घेण्या देण्याचा. घेशी तेव्हा देशी साठलूट करतात. तुका म्हणे जीवेसाठी. जीवेसाठी साठी म्हणजे साठलूट. तैशी नाही तुम्हा तशी साधूची तुमची लालची बुद्धी नाही. ऐक म्हणजे त्याचा अभिप्राय सांगतो. जे जैसे देव यागी येते ते तैसे फळे देव देते. न भजत्या ते विघ्नेशची ते नाहीशी गती देवाची. मला जे जसं भजन ये तमाम प्रपद्यंते ताम स्तुतैव भजाम्या. माझ्या ठाई तुम्ही जैसा भाव धरा तैसा तुम्ही खरा तुम्हाला येतो. आपला जसा भाव असेल
तशा प्रकारचे देव काय करतात आपल्याला फळ देतात महाराज. न भजत्या ते विघ्ने सुचिती ऐशी गती देवाची. आणि त्यांची जे भक्ती करत नाही त्यांच्या मागे काय लावतात मग विघ्न लावतात. आता हे स्वार्थाचे का नाही, आमचं भजन करा तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ, नाही तर तुमच्या माग अवघडच काय आहे. असं देवाची बुद्धी. जैसा जैसा पुरुष वेते तैस तैसी छाया नटे, देवी भजने देव प्रसन्न मोठे निरवी उपराटे विघ्न करते. जैसा जैसा पुरुष वेते तैसे तैसी छाया नटे. नाथ महाराज वर्णन करतात, पुरुष जसा जसा चालतो वळतो किंवा वाहरतो त्याप्रमाणे त्या शरीराप्रमाणे सावली होत राहते. त्याप्रमाणे सावली काय होते, वाढत राहते. खाली बसला लहान होते. तसं देवांची बुद्धी, भजन केलं देव प्रसन्न, नाही भजन केलं देव प्रसन्न, आहे का नाही. एरवी फराटे विघ्न करीती, मग विघ्न करतात. जवळ सूर्यप्रकाशात असे तव छाया सरीशी दिशे निजकर्मे देव हितैशन कर्म वशे प्रसन्न. आता जवळ सूर्य तेवढं सावली आहे ना का, रातच्या सावली आहे प्रकाश. जोपर्यंत सूर्याचा प्रकाश किंवा कोणताही प्रकाश तोपर्यंत सावली, प्रकाश संपला सावली संपली. तसं देवायचं जोपर्यंत भक्ती करतो आपण भजन करतो तोपर्यंत देव फळ देतात. आणि भक्ती करणं बंद झाली की फळ देणं काय होतं मग बंद होऊन जात. कर्म अवश्य प्रसन्न, आपण जसं कर्म करू त्या कर्मानं ते प्रसन्न होतात. सूर्यास्तानी छाया नाशे आभजने देव शोभती तैसे एवम लाचुंगे देव ऐशे तू हे अनायशे जाणसी. सूर्यास्तमानी छाया, सूर्य मावळला की सावली राहत नाही, तसं भजन संपलं की देव हे आपल्याला काही दे शोभती. रागवतात पुन्हा देव, रागवतात भजन केलं नाही म्हणून देव लालची बुद्धीचे आहे का नाही, लालची बुद्धीचे. आणि नारदा तुम्हाला काय सांगायचं गरज आहे, तुम्ही सगळ्या देवा इकडे जाता, तू हे अनायशी जाणशी सर तुम्हाला काय येते माहिती. म्हणजे सगळे तसे पण आमचा पांडुरंग परमात्मा भगवान विष्णू तसा नाही हो. इंद्राजिक देव आहेत तसे, तो देव तसा आहे का, लालची बुद्धीचा आहे का. आपला देव लालची आहे, पांडुरंग लालची आहे. अरे इंद्राजिक देव आहेत मसुबा खंडोबा हे सदोबा ते जास्त लालची. आमचा पांडुरंग लालची आहे का. अरे नाथ महाराज म्हणतात तुमचा पांडुरंग तर सगळ्यात लालची. तो काय कमी लालची आहे का, कमी लालची आहे का महाराज. ती किती लालची आहे ते नाथ महाराज वर्णन करतात. इतर देवाची कथा कोण, थोरला देवला तुंगा पूर्ण, तो विना भेटे जीव घेतल्या विना भेटल्याची आपण गर्भ असतोशी. थोरला देव लाचुंगा पूर्ण, मोठा देव तर सगळ्यात काय आहे लालची. मोठा देव सगळ्यात लालची, मोठा देव म्हणजे पांडुरंग सगळ्यात लालची. तो ही न भेटे महाराजा बाकीच्या तरी काय जशी देवाची क्वालिटी तशी मागणी. काही देव काय होतात महाराज उद्गतीवरच खुश होतात. काही त्या नमस्कारावर बोलत नाही त्याला यान त्याला काय भागता माग काय मागतो, काही काय उद्गतीवर. त्याच्यापेक्षा क्वालिटी थोडी देवाची मोठी असेल तर नारळ लागत, थोडी क्वालिटी फुटाण्यावर होते. काही काही नारळ लागतं. मला काही देवाला एखादा भंडारा लागतो. काही नाही आमचं जर हे पूर्ण झालं तर आम्ही काय करू, भंडारा होतं पूर्ण त्याचं. मग भंडाऱ्याची आशे नका होईना, त्याला वाटतं पोत्यातून पोत्याचा व्हायला आपल्याला कोणी गुटखा वाढील त्या देवाला वाटतं ते भंडाऱ्यावर होतं. मग असं होतं. पण महाराज या देवाला ना भंडारा चालत, ना संपत्ती चालत, ना धन चालत, याला जीवच लागतो. थोरला देव लाचुंगा पूर्ण, खूप लालची तोही न भेटे जीव घेतल्यावी. जीव घेतल्याशिवाय तो भेटत नाही. जीव घेतो म्हणजे असं नाही, जीव भाव घेतो. आणि मग घेतला काय त्याचे गर्भवास तो सहन करतो, पण अगोदर घेतो. अशा संतांनी वर्णनच केलं. राणा मनविषयी आपण सांगतो कवना काय दिले, काय दिलं म्हणजे काय दिलं म्हणलं केलं संतांनी. सांग तो कोणाला काय दिलं, काय दिलं कोणाला. तुम्हाला काय सोन्याला सुद्धा सोन्याचं नगर दिलं रे, काय सोन्याचं नगर दिलं. मूठभर पोहे घेतले ना, मुष्टीभर पोह्यासाठी मूठभर पोहे घेतले. ते म्हणला सुद्धा बाजू ठेवते, सुद्धा नको काढू. म्हणजे काय प्रल्हादाला नाही काय दिलं, म्हणजे त्याचा बाप मारला ना. ते उदाहरण नको देऊ म्हणला. मग विभीषणाला लंका दिली, तिला बापाची दिली का. त्याचा भाऊ मारला, त्याचं कुळ खतम सगळं मारलं आणि तिला बापाची दिली का, अयोध्या दिली का. त्याची त्याला दिली. पुन्हा मोठेपणा म्हणतो त्याला काय दिली, लंका दिली. सांग कोणाला काय दिलं, सांगत वाटा म्हणा. मला उदाहरण कोणाची देऊ,
देशी आईचा असशी ते ठोक उदाहरण झाले ते म्हणले. आता कोणाला काय दिलं तू हे का नाही. अरे उलट तू घेतलंय. अरे तो निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करसी आन कवने नाही केले ते. त्या अभंगसंघाला घेऊन हरिश्चंद्राचे वैभव राज्य घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी जीव दोंबा घरी ओपिली नळदमयंतीचा वियोग विघडीला त्यांचा संग ऐशे बोले जग पुराणी ही जाणती कर्ण भिडता समरंगणी बाणे व्यापी यदारणी मागशी पाडून तेथे जात तयाचे नाही बळे सर्वस्वे उदार जेने उभारीला करोने कहार त्वा पाताळी घातला श्रेयालाचे घरी धरणे मांडिले मुरारी मारविले करी त्याचे बाळ त्या हती महाराज तुकोबाराय म्हणतात तुझं भावेचे भजती त्यांच्या संसारा हे गती ठाव ना हेळे पुढती तुका म्हणी करशी ते. पुन्हा काय करशील तुलाच माहित आता. पण तुला जे भक्ती करता भावनाच राहता त्यांच्या संसारा हे गती. हे असं करावं असं करावं म्हणजे तो खूप लालची आहे बुवा. जे का तुझ्या भक्तीस लागले त्यांचे करशी त्यांचं काय करतो तो वाटोळ करून टाकतो. म्हणून म्हटलंय महाराज पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी. सदाशिवभाऊ एखाद्याची असली तरी तेथे जाऊ नका कोणी गेला नाही आला बरोबर आहे की नाही. अशा प्रकारचं आहे ते. काय असतं माहितीये का त्याचे जीव सर्वस्व भजन गेल्याने जांग देऊन होई प्रसन्न परिण भरत्याच्या घरा जाणून विसरून आपण कथा नव्हती. तो मोठा देव तो काय देव असं काय एखादा काय उदारमानाचा थोडाच येतो. त्याचे जीव सर्वस्व भजन केल्या निजांग देऊन होई प्रसन्न. मला त्याचा जन सर्वस्वी म्हणजे सर्वस्व अर्पण केलं आणि मग काय केलं देह सुद्धा आपला नाही मानला. तो देह तुझे पायी ठेवून झालो उतराई. देह सुद्धा आपला नाही म्हणला आणि असं भजन केलं सर्वस्वाची साठी भजन केलं त्यानं. आणि मला भजन केलं काय करतो तो मला प्रसन्न होतो आणि प्रसन्न होऊन काय करतो निजांग देशी मूळ स्वतःचं स्वरूप त्याला देतो भजन करणार. आणि जर भजन नाही केलं ते न भजत्याच्या घरा जाणून विसरून आपण कदा नवचे. जर भजन नाही केलं चुकून सुद्धा त्याच्या धारून जात नाही. असा आहे देव. देव असा आहे. तैशी नव्हे तुमची बुद्धी दिन दया त्रिशुद्धी तू तो केवळ कृपाने दिन ऐकतो विधी सांगेल. तसे तुम्ही साधू नाही आहात. तुम्हाला काही लागत नाही. काय लागते तुम्हाला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती काय लागतं तुम्हाला काही लागत नाही. तसे तुम्ही नाही. अशा प्रकारचं कसं आहे कसे आहात तुम्ही ते आता संत कसे आहेत ते सांगतात. त्वा व्यास दे कोणी सज्ञान उपदेशिले गुह्य ज्ञान ध्रुव बालका ज्ञान म्हणून जाणूपेक्षेशी नारदा तुम्ही संत कसे आहात. व्यास महाराज व्यासाला चिंतेत पाहिलं आहे का नाही आणि त्या व्यासाला तुम्ही गुह्य ज्ञानाचा काय केला उपदेश केला. काय घेतलं व्यासाकडून नारदा काहीच घेतलं नाही आहे का नाही. ध्रुव बालका ज्ञान लेकरू होतो ध्रुव बाळ त्या ध्रुव बाळाला नारदाने उपदेश केला. द्वादश अक्षरी मंत्र दिला. काय घेतलं ध्रुव बाळाकडून काहीच नाही. त्याची उपेक्षा नाही केली. प्रल्हाद उपदेशीला जेव्हा दैत्यपुत्र नमनशी तेव्हा तुझ्या कृपेचा ह्यालावान तो निज विसावा दिनाशी प्रल्हादाला ज्यावेळेला उपदेश केला त्यावेळेला नारदा तुम्ही काय घेतलं त्याच्याकडून आणि म्हणले काय राक्षसाचा पोरगा या नाही द्यायचं. कारण द्वेषच नाही तुमच्या बुद्धीत. असे तुम्ही आहात साधू. केवळ वाट पाडा देव भजने विनय काय महाकवी केला वाल्मिकांना अमर आवश्यक कोण देते त्याशी. केवळ वाट पाडा केवळ वाट मार्या करणारा कोण वाट पाडे आहे की नाही. तुम्हाला त्याला उपदेश केला भजनाचा उपदेश केला आणि काय केलं महाकवी केला वाल्मिक. सगळ्यात श्रेष्ठ कवी कुणाला बनवलं वाल्मिकाला. अरे अमर झालेले देव सुद्धा त्या वाल्मिकांना काय करायला लागले बोले. अरे देव सुद्धा म्हणजे बोलेला वाल्मिक. अशा प्रकारचं
देखोनी ज्याची अग्रंथाशी सुख वड संडे सदाशिवाशी ऐसा तो कृपाळ होशिनानाथाशी कुवासा संत महात्म्यांनी जे काव्य निर्माण केलं ते काव्य पाहिल्यावर भगवान शंकर सुद्धा आनंदाने डुलतात. गाथा ज्ञानेश्वरी मला आपल्या कुणाला बरं तुकोबरायांनी काय घेतलं? गाथा ज्ञानेश्वरी तिथं काय घेतलं आपल्याकडून? ते काही कंपनी ते आता सांगतात की असे हे घेतात किंवा तुम्ही माणसं वाढवत जा. केलं होतं तुम्ही एक तिकडे माणूस वाढवला की तुमची टक्केवारी आपोआप काय होते आणि मग त्याच्या तेच भाड्याने कोट घालते आणि ते सांगतात की आम्ही मंजूर काहीच नव्हतो ना आम्ही 25 सभासद केली 25 न 50 केली 50 न 100 केली आणि मग एवढे सभासद झाल्यावर आम्हाला तर 2 लाख रुपये घरी बसून काय व्हायला लागले आम्हाला काय व्हायला लागले मिळायला लागले. तसं तुकोबरायांनी गाठा काढला. एक महाराज झाला त्यानं 10 महाराज केले 10 ने 100 केले 100 ने 1000 केले आणि मग ते पुन्हा ते उत्पन्न तुकोबरायाला देऊ आपोआप यायला लागलं. असं काही आहे का? काय मिळालं ज्ञानोबा महाराजांना? काय काय मिळालं म्हणजे काय घेतलं त्यांनी आपल्याकडून? काय अपेक्षा होती त्यांना आपल्याकडून? फक्त एकच अपेक्षा की यांचा काय व्हावा धार व्हावा एवढीच अपेक्षा आहे. काय घेतलं संत महात्म्यांनी आहे की नाही? असा कृपाळ तुम्ही संत महात्मे आहात. अनाथांचा कैवार घेणारे तुम्ही आहात. वरी वरी दाविषयी मिनदा कोप कोपोनी सांडविषयी त्याचे पाप शेकी आयुष्य सायुज्याचे दीपन दाविषयी स्वरूप दयाळुवा. वरी वरी दाविषयी मिनदा कोप तुम्ही वरवर काय करता? खोटा राग दाखवता. साधू रागवतात ते महाराज रागवतात. तुकोबराय रागवले नाही? अरे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणले नाही का काही माय गेली म्हणले नाही? म्हणले ना. मग शांत मला हे शब्द राग आले तोंडातून येतात का? मग आला का राग? झाले ना गेलं त्यांचा क्रोधत्व झाले ते मला रागावले ना. त्याचा अर्थ तसा नाही रागावलेच नाही. मिनधा कोपदाविषयी खोटा खोटा वर काय दाखवता? तुकोबरायांचा खूप राग दाखवला. मला क्रोध तुकोबराय असते का? तुकोबरायांचा काम क्रोध बंदी खाणी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो. काम क्रोध बंदी खाणी दिले काम क्रोध माणसे जाळीच्या ठिकाणी आम्ही सगळे नेऊन निजविले स्मशानी. माणसे जाळी ठिकाणी तुका लागला कलेवरा. सगळेच महाराज नेऊन घातले मसमाट्यात झोपी घातली म्हणजे पुकले तिकडं पुन्हा आता येणार नाही. हे तुकोबराय महाराज किती बोलतात. अरे आता जर पाहिला तुकोबरायचे असे शब्द येतं की आज ते शब्द एखाद्या वक्त्याला बोलायला भीती वाटते. नाही का ती ऐकू दे तुकोबराय नाम न वदेजाची वाचा तो लेख जो बापाचा हेची ओळख दयाची गुणदाना आवक्ताची. ठीक आहे. जशी विठ्ठल नाही ठावा त्याचा संग न करावा. ज्याशी 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 नाही ज्याशी ठावा पांडुरंग ज्याशी नाही ठावा पांडुरंग तो जो जातीचा तो ठीक आहे. तुकोबरायांनी शिक्याचा कळस केला. तुका म्हणे त्याचे दिवशी वाचा गाठ्या. अरे किती बोलले ते तुकोबराय सगळ्यापेक्षा भारी एक हो ते काली आईशी असे तुकोबराय इतके बोलले. मग रागात थोडेच बोलले. मिनधा कोपदाविषयी कारण कधी कधी वरवरचा राग काय करावा लागतो दाखवावा लागतो. आणि म्हणून मिनधा कोपदाविषयी पण कोपोनी सांडविषयी त्याचे पाप. पण रागावून त्यांचं काय घालवता तुम्ही? पाप घालवता पाप घालवता. शेती सायुज्याची दीप आणि शेती सायुज्य मोक्षाचा दिवा त्याच्या जीवनात प्रकाशित करता असे तुम्ही दयाळू आहात. तुम्ही अच्युतात्मी निर्णयधारी म्हणून देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या देव धरणी रवी हातीने जरी आणाते. संत महात्म्याचं महत्व आपल्या जीवनात किती आहे सांगतात. किती संत महात्म्याचं. महाराज तुम्ही कसे आहात? अच्युतात्मी म्हणजे निजात्म बोध प्राप्त झालेले मूळ स्वरूपाला प्राप्त झालेले तुम्ही 100% महात्म्य आहात. आणि त्या स्वरूपाला प्राप्त झालेले किंवा त्या देवावर तुमचं वध झालेलं असल्यामुळे देव तुमचा आज्ञाधारी. देव तुमची आज्ञा मोडत नाही. आज्ञा मोडत नाही. महाराज काय करतो देव? तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी. तुम्ही म्हणसाल त्याचा काय करतो? तो उद्धार करतो. पंढरीचे वार करी ती अधिकारी म्हणजे मोक्ष मिळवण्याचे अधिकारी नाही मोक्षाचे मालक होतात ते. तो म्हणे ते तर आहे
काय मोक्षाची सोडी बांधी करी ना, माऊली म्हणतात ना, जळाची परीस तळवट की मोक्षाची सोडी बांधी करी. माऊली ज्ञानोबा दयाने घातली गवादी म्हणजे अन्न सत्र उघडलं कशाचं, मुक्तीचं. मिळविली. पण मुक्तीचं अन्न सत्र घातल्यावर अन्न सत्र कोणाला असतं, तिथे पैसे लागत नसतात, त्यालाच अन्नदान म्हणतात. कोणी आणि जेवून जा, मोकळं अन्न सत्र, रात्रंदिवस 24 तास 12 महिने कल्पच्या कल्प चालतील, झाले असतील पुढे राहतील, ते काय अन्नदान माऊलीचं मोक्षाचं चालू आहे. दयाने घातली मुक्तीची गवादी. पण त्या मला ते अवघडचे मिळविली मांदी, त्या पंक्तीला बसवलेत कोण पण आहेच ते. अशा प्रकारचे तुम्ही आहात. आणि तुमची आज्ञा नसेल तर एरवी हाती न धरी आणा, ते देव सुद्धा दुसऱ्याला हातात धरत. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मजहारी उपेक्षिना. साधून ज्याचा तिरस्कार केला मला त्याला देव सुद्धा हातात धरत नाही. ऐसा तो दिन दीक्षा गुरु ब्रह्मज्ञानी अति उदारू, तरी पुष्ण तो विचारून निर्धारू सांगावा. असे तुम्ही नारदा दिनावर कृपा करणारे, दीक्षा देणारे, ज्ञान देणारे गुरु आहात. ब्रह्मज्ञान देण्यामध्ये तुम्ही अति उदार आहात. तर मी तुम्हाला काही आता विचारणार आहे, ते तुम्ही मला आणि महाराज असं मूळ निर्धार करून मूळचं ज्ञान मला आता सांगा. आदरे म्हणे देव ऋषी, आजी सकाळ पुण्य आली फळाशी, मायबाप तो घराला असे निज सुखाशी दायक. आदरानं वसुदेव म्हणायला लागले, हे देव ऋषी, देवर्षी आहात तुम्ही नारदा, सगळे पुण्य माझे आज फळाला आले. मायबापा तुम्ही आमच्या काय आले, घरी आले. घरी आले मायबाप म्हणतात संतांना, तुम्ही घरी आले. कृपा केली मागील शिष्या, याची कृपा घाली ठसा, मज तुझा पूर्ण भरवस्वान सोडवी भोपाशापासून. कृपा केली मागील शिष्या, मागे तुम्ही नारदाने तुम्ही मागच्या शिष्यावर जी कृपा केली, व्यासावर केली, ध्रुवावर केली, तशीच माझ्यावरही काय करा, कृपा करा. आणि तुम्ही करणार आहात, माझा नाश होऊ देणार नाही असा मला तुमचा भरवसा आहे. तुम्ही मला अध्यात्म ज्ञान देऊन आत्मसुख देणार आहात असा माझा भरवसा आहे. मला या संसार रूपी पाशापासून काय करा आता, सोडवा. तुझ्या निदर्शने कृतकृत्य जरी मत झाली तत्वता, तरी भागवत धर्म कथा कृपेने तत्वता सांगावी. तुमच्या दर्शनानंच काम झालंय आता मुख्यतः. साधूच्या दर्शनानंच काय होतं, पण साधू म्हणून केलं तर ना, साधू म्हणून दर्शन केलं तर एका दर्शनातच काय होतं, काम होतं. आणि साधू म्हणून जर साधूच्या जवळ आपण गेलो नाही तर जन्मच्या जन्म त्यांच्या संगतीत घातला तरी फायदा होत नाही. एरवी भागवत धर्म कथा, पण आता काम तर माझं झालेलंच आहे, पण जरी मत झाली तत्वता, तरी भागवत धर्म कथा कृपेने तत्वता सांगावी. तुम्ही कृपा करा आणि मला भागवत धर्माची कथा सांगा, ते ज्ञान सांगा. ऐसे सांगावे भागवत धर्म, जेणे निर्षे कर्मा कर्म, श्रद्धेने ऐकता परम जन्म मरण हरपे. भागवत धर्म असा सांगा की जो धर्म ऐकल्यानंतर कर्मा कर्म निर्षे, कोणत्याही कर्माचं मला काय राहणार नाही, बंधन राहणार नाही. अकर्म तर गेलेलंच असतं, पण कोणत्याही कर्माचं मला काय राहणार नाही, बंधन राहणार नाही. अशा प्रकारचं सांगा. आणि असं ज्ञान सांगा. आणि मी श्रद्धेने ऐकेल, श्रद्धेने ऐकल्याचं फळ काय मिळेल, श्रद्धेने ऐकता परम जन्म मरण हरपे. श्रद्धेने जर ऐकलं तर जन्म मरण काय होऊन जातं, हरपून जातं. नुसतं ऐकल्यानं नाही का नाही. श्रवणे अर्थे पठने मोक्षेचे लाभे, समर्थाची या पंक्ती भोजनी, तळल्या वळल्यावरी श्रवणे अर्थे पठने मोक्षेचे लाभे. भव भयाती दारुण, त्या भयाचे मायाने कारण, तिचे समूळ होय निर्दळ नाहीशे धर्म कृपेने सांगावे. कोणता धर्म सांगा, भव भयाती दारुण. संसाराची मला खूप अति खोल हा संसार भीतीदायक आहे. सामान्य भय का संसारात, सामान्य भय, सामान्य भय नाही. आपल्याला वाटत नाही भय, वाटत नाही आपल्याला, वाटत नाही. भय दोघांना वाटत नाही. वस्तू बलवान असून सुद्धा तिचं भय दोघांना वाटत नाही. एक तर बलवान वस्तू पेक्षाही बलवान असेल तर त्याला भीती वाटत नाही, आणि ती वस्तू बलवान हे कळतच नाही अशा आज्ञेला काय वाटत नाही, भीती वाटत नाही. बरोबर आहे. सर्प कळतो म्हणून भीती वाटते. एखादा लहान लेकरू तिकडून साप आला की सापाकडे जाते, हातात किती आपण पाहतो नेहमी सर्प हातात धरतात लेकरं, त्यांना भीती वाटत नाही. सर्पापेक्षा बलवान आहे का तो, नाही नाही, सर्पाची त्याला स्वरूपच कळालेलं नाही.
एखादा चूल पेटलेली असेल जे तिकडे जातं अग्नीकडे, घेतं का ते अग्नी? मागील काळ अज्ञानपणे सरला स्वभाव त्या गुणे, नेणे आयुष्य होते उणे पुढील पेने, मागील काळ अज्ञानपणे सरला. अज्ञानपणा गेलं आयुष्य काय करायचं कळत नाही. इथं त्याला भीती वाटत नाही किंवा मुंगसाला सर्पाची भीती वाटत नाही का? बलवान त्याच्यापेक्षा त्याच्याकडे बल जास्त आहे म्हणून भीती वाटत नाही, आहे का नाही? अग्नीची लेकराला भीती वाटत नाही आणि ज्या बाईच्या हातात हांड्या भरलेला आहे पाण्याचा तिला भीती वाटत नाही का? तिला माहिती आपल्याजवळ पाणी फेकलं की अग्नी काय होऊन जाईल, विजून जाईल. बरोबर. आता आपण बलवान आहेत म्हणून भीती वाटत नाही, आपलं बरोबर आहे, भीती वाटत नाही मला. तुकोबर आहे म्हणतात, तुकोबर आहे म्हणून संतांनी आपल्याला सावध केलं, येईल शेवटी कोण कामा, आहे का नाही? काय ऐसा धीर आहे यांचे पोटी, येईल शेवटी. काय धैर्य म्हणून राहिले तुकोबर आहे म्हणतात. नवल वाटतं मला या लोकांचं, दुःख वाटे आईशे ऐकून या गोष्टी, जेणे घडे तुटे तुझ्या पायी. दुःख होतं तुकोबर आहे म्हणतात मला. काय दुःख होतं त्यांना? कारण याचं स्वरूप त्यांना काय झालेलं आहे, कळालेलं आहे. काय मानून या राहिली चिंता, काय जबाब देती, काय मानून, काय कशाची कोणाच्या बळावर काही राहील, घरी की भोगीनी चिंती केली. नाही का नाही? काय केलं अशा प्रकारचं आहे. चालू आहे का? बंद करा. भाऊ भाई अति दारुण. मला संसाराची भीती खूप मोठी आहे. त्या भयाच्या मायानेच, कारण त्या भीतीचं मूळ कारण कोण आहे? माया आहे. माया आहे का नाही? संसाराचं मूळ कारण काय आहे? माया आहे का नाही? माया आहे. तिचे समूळ होय निर्दळन, आणि त्या मायेचं जर निर्दळन झालं, नाश झाला, तर मग तिच्या मला मूळ कारणाचा नाश झाल्यावर कार्य कुठून राहील? मातीचा नाश झाल्यावर घट कुठून राहणार? कुठून राहणार? आणि म्हणून अशा प्रकारचं असा धर्म मला कृपा करून सांगा. मग नाही अधिकार पूर्ण असे विचाराला लक्षण ते विषयी हे विनवलन सावधान अवधारी. मग नाही अधिकार पूर्ण. तुम्ही जर म्हणसाल तुम्हाला ऐकण्याचा काय नाही अधिकार नाही, एक लक्षात घ्या, एक लक्षात घ्या. मला संसाराची मला भीती वाटायला लागली, ते भय तुम्ही घालवा. तुम्ही साधू शिवाय ते कोणी भय घालू शकत नाही. आणि ते ज्ञान तुम्ही मला तसं सांगा की ज्या ज्ञानामुळे मायेचा काय होईल, निराश होईल, नाश होत नाही या मायेचा. कारण असलेल्या वस्तूचा काय होत असतो, नाश होतो. माया नाहीच तर तिचा काय, वांजेची लेखा कैची जन्म पत्रिका, तिचा नाश काय करायचा गरज आहे? फक्त भ्रम झालाय, तो भ्रम फक्त तेवढा काय करत असतात साधू, यथार्थ ज्ञानानं तो भ्रम घालत असतात. बरोबर. आता मग झालं तो तुम्ही मायेचा नाश निराश करा, बरोबर आहे का नाही? आणि माझा अधिकार नसेल तरी करा, कदाचित माझा अधिकार नसेल असं तुम्ही मानसाल. मला काय म्हणायचंय, मला संसाराची भीती वाटायली, मला हे व्हायला लागलं, माझा अधिकार नसेल, हे बोलायला कोण? मला हेच म्हणायचंय, बोलायला कोणी? कोण बोलायला? वसुदेव. म्हणा वसुदेव बोलायला नारद, वसुदेव नारदाला बोलायला. वसुदेव म्हणजे कोणत्या ग्रामपंचायतचा सदस्य, आमदार, खासदार, कोणी वसुदेव? देवाचा बाप म्हणतोय माझा अधिकार नसेल तर बाबा, आणि मला संसार, देवाच्या बापाला संसाराची भीती वाटते. म्हणजे किती घोर संसार असेल, किती देवाच्या बापाचे शब्द येते, आणि आमचा काय नसेल, अधिकार नसेल असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला तेच विषय विनवणी सावधान अवधारी. लक्ष देऊन ऐका. त्याच विषयात मी तुम्हाला काय करतोय, विनंती करतोय. माझा अधिकार नाही पूर्ण हे मीही जाणतो. आपण मागे नाही केले भगवत भजन, ते तू कथन अवधारी. माझा अधिकारी ऐकण्याचा नाही हे मला कळतं की ब्रह्मज्ञानाचा मी काय नाही, अधिकारी नाही. अधिकारी असलं नाही, अधिकारी होणी की जे ते आरंभिले फळे ज्ञानोबराय म्हणतात. आपण केलेली क्रियेचं फळ मिळायचं असेल तर त्याचा अगोदर काय मिळवावा लागतो, आपल्याला अधिकार मिळवावा लागतो. अधिकारी होऊन की जे अधिकारी झाल्यावर मिळतं नाही, अधिकारी होऊन केल्यावर मिळतं ज्ञानोबराय. अधिकारी अनाधिकार कशाने मिळवायचा, त्याच्याच भक्तीनं अधिकार मिळवायचा, आणि त्याच्याच भक्तीनं अधिकारी मिळून भक्ती केली की मग तो काय करतो, फळ देतो. मी जाणतो वसुदेव म्हणतात मला अधिकार नाही. मागे मी केले भगवत भजन, तुम्ही तर मागं खूप भजन केलं हो, खूप भजन केलं, पण ते भजनाची कथा काय झाली ऐका. वसुदेवानं खूप भजन केलं, मला जन्म काय केलं, भजन केलं, पण ते भजनाचं काय झालं ऐका.
मला वाटतं वसुदेव इतकं भजन आपण नसेल केलं, केलं असेल समजू नाही, कदाचित केला असेल. वसुदेव काकडा घेतो तिकडे नाही करत वसुदेव इतकं भजन. अरे देव ज्यांच्या पोटी भजनावर प्रसन्न होऊन आला त्यांनी किती भजन केलं असेल. ऐका, ते भजन केलं पण त्या भजनाची कथा झाली काय, पूर्वी आराधिले देवराया ते भजन ममता गेले वाया. या देवाचं भजन केलं, आराधना केली, भक्ती केली, पण प्रेमानं ते भजन काय केलं, वाया गेलं. कोणाच्या प्रेमानं, देवाच्या प्रेमानं नाही. हे पुढे सांगतील आता, प्रलोभविलो देव माया, देवाच्या मायेनं मला लोभ दिला, लोभ. पुत्र स्नेहाला कोणी मला, कोणाच्या स्नेह जडला, मुलाचा, ब्रह्मज्ञानाचा नाही जडला, मुलाचं प्रेम लागलं मला. मज देव तुष्टला प्रसन्नपणे मागशी ते देईन म्हणे, ते मायेने ठकिले मज कारणे मज पुत्र होणे मी मागे. माझ्या भजनात देवही प्रसन्न झाले. माग म्हणले काय मागायचं तर, आणि मला तिथं मायेन मूल फसवलं आणि मी देवाला म्हणलो तू माझा मुलगा होय, काय मागितलं. जो मुलगा झाला पण ब्रह्मज्ञान नाही मिळालं, मुलगा झाला मला नाही ना मिळालं ते. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण, तो मुलगा कोण आहे, हाच माझा काय आहे, कृष्ण आहे. परी मजन सांगे ब्रह्मज्ञान, तो माझा मुलगा झाला पण मला ब्रह्मज्ञान सांगितलं नाही. मला देव हाताने जेवले नामदेव महाराजाच्या, पण ब्रह्मज्ञान नाही सांगितलं. ब्रह्मज्ञान सांगण्याकरता कुठं पाठवलं, पाठवलं त्याच्या स्वामीच्या भेटीला. कृष्ण परमात्मा ऋषिकेश हे निश्चय झाले. कृष्ण साक्षात ब्रह्म हे मला कळतंय, कळत नाही असं नाही, मी काही सामान्य मानत नाही. श्रीकृष्ण जन्मला माझी आकुशी, मनोनी श्रद्धा आहे मजपाशी, तेने तुष्टलाशी देवर्षी तरी निज कृपेशी उद्धरी. अरे माझ्याजवळ श्रद्धा आहे म्हणूनच कृष्ण माझ्या पोटी जन्माला आला. श्रद्धा असल्याशिवाय परत आला हेही मला कळतंय, आणि मला याच्यापेक्षाही कळतंय माझ्या जवळ श्रद्धा आहे म्हणूनच नारदा तुम्ही प्रसन्न झाले आहात. श्रद्धेशिवाय काय साधू प्रसन्न होतो का, तुम्ही श्रद्धेमुळे प्रसन्न झाले. श्रद्धाही माझ्या जवळ आहे, देवही माझ्यावर प्रसन्न आहे, पण ब्रह्मज्ञान सांगितलं. नारद जेवढे खेळायचे दिवसभर पांडुरंग परमात्मा कुणा बरोबर, नामदेव महाराजा बरोबर नाही सांगितलं. श्रीकृष्ण जन्माला जे मायेने ठकेलो वाडे कोडे, जे माया समोर धरे ऐसे सांगितले रोकडे बहु बोलवणे पुढे काय काय. मायेने ठकेले वाडे कोडे, महाराज कौतुकानं या मायेनं मला काय केलं, फसवलं. माया कौतुकानंच फसवते आहे का, फसवलं. ती समोर मायेचा झडून जाईल असं रोकड ज्ञान मला सांगा. बहुपुलोनी पुढे काय काय. आता फार बोलण्यात काय अर्थ आहे, 8 वाजले असं वसुदेव म्हणतात. कुंडली गौरी विठ्ठल.